जय श्रीराम मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड यू आर वॉचिंग दॅट पुणेरी रायडर. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा टॉपिक हा आहे की मी गाडीला ॲक्रोपोविकचं सायलेन्सर लावलेलं आहे आणि तसं म्हणायला फुल सिस्टीम नाही आहे सायलेन्सर. तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये पण बघितलेलं असेल. तर फुल सिस्टीम नाही आहे सायलेन्सर, तर पण स्लिप ऑन सायलेन्सर आहे. 2 मिनटं एवढं फक्त सिग्नल सुटू दे. सिग्नल सुटल्यावर परत बोलू मित्रांनो. हां, तर मी म्हणत होतो की फुल सिस्टीम नाही आहे मित्रांनो सायलेन्सर आणि स्लिप ऑन सायलेन्सर येतो. तर मी फक्त आहे ना, माझा कंपनीचा ओरिजिनल बेंड पाईप आहे ना, तो कट केला. त्याच्या पुढे फक्त एक एक्सटेन्शन लावलेलं आहे आणि त्याच्या पुढे मग ॲक्रोपोविकचं सायलेन्सर लावलेलं आहे. ॲक्रोपोविक R1M म्हणून सायलेन्सरचं नाव आहे. तर तो लावलेला आहे. तर त्याला लावून झाले असतील मित्रांनो, नाही म्हटलं तरी 2 महिने झाले असतील. तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे मित्रांनो की जो सायलेन्सर आहे ना, जिथून वेल्डिंग मारलेलं आहे तिथून वेल्डिंगच क्रॅक गेलेली आहे मित्रांनो. तर मग ते आता त्या शॉपवरच चाललेलं आहे. म्हणजे की बघू आता तो शॉपवाला काय म्हणतो आहे. तर दादा तसं म्हणायला त्याची चुकी म्हणायला. तर मित्रांनो, मी तो असा फोटो पण अटॅच करून ठेवेल बिफोर आणि आफ्टरचा. तर मग तुम्हाला लगेच कळून जाईल की कुठे क्रॅक गेलेला होता आणि कसं ते नीट केलेलं आहे. तर बघू आता शॉपवरच चाललेलो आहे मी. अजून 700 मीटरवर आहे शॉप. तर शॉपवर जाऊया, बघू तो दादा काय म्हणतोय तसा. चला रे, कुठेही काही कामं करून ठेवतात, मरणाचं ट्रॅफिक करून ठेवतात. कामं धंदे नसल्यागत रात्रीचे नाही यांना कामच होतात. आता जवळपासच आलेलो आहे आपण शॉपच्या. इथून फक्त एकदा एक लेफ्ट घेतला की मग शॉप आलेलंच आहे. तसं तो त्याच्याकडे मी मागच्या वेळेसच जाऊन आलो होतो 1-2 दिवसापूर्वी, म्हणजे रविवारी. तर मग तो म्हटला होता की रविवारी तर सगळे वेल्डिंगवाले बंद असतात. तर म्हटलं की मग 8 दिवशी आहे, मी तुला त्याचं काम करून देतो. पण आज नेमका गुरुवार आहे. बघू आता गुरुवारी चालू असेल का नाही वेल्डिंग शॉप. कारण त्याच्यामुळे आवाजच मारत नाही आहे. तिथून पूर्ण हवा लीक होती आहे, त्याच्यामुळे आवाजच मारत नाही आहे सायलेन्सर. तर बघू आता कसं काय होतं आहे. चला, क्लच अँड गिअर्स हे शॉपचं नाव आहे मित्रांनो. इथून लेफ्ट आहे. लगेच राईट. बुलेट मित्रांनो, आता आपण शॉपवर आलेलो आहे. तर दादा पाहिजे तसं शॉपवर आहे काय? कोणी ओनर आहेत का? आहे ना? कुठे आतमध्ये आहेत का? तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बघा शॉपवर. ते फोनवर बोलत आहेत. तर बघू थोड्या वेळाने काय म्हणतायत ते, तुम्हाला तसं मी कळवतो. आता आमचं बोलणं झालेलं आहे शॉप ओनरचं आणि माझं. तर आता नेमकं त्यांचा वेल्डिंगवाला अवेलेबल नाही आहे. तर त्यांनी मला एक रोड म्हणजे पत्ता दिलेला आहे एका वेल्डिंगवाल्याचा. तर बघू आता वेल्डिंगवाले इथे तिथल्या रिक्षावाल्यांना वगैरे विचारायला लागेल.
काका इथे वेल्डिंगवाले कुठे आहेत? वेल्डिंगवाले वगैरे? हां वेल्डिंगवाला इथून राईट. ओके हां इथून राईट आणि सिग्नलवरनं लेफ्ट. ओके ओके हां ओके ओके चालेल थँक्यू. आता बघू वेल्डिंगवाले काय म्हणत आहेत. मला शंका आहे तिथे वेल्डिंग नीट बसेल का नाही, कारण तो पूर्ण स्टेनलेस स्टीलचा पाईप आहे जो आपण एक्सटेन्शन लावलेला आहे. तर बघू आता आपण काय होतं काय नाही ते. आणि तसं म्हणायला गेलं तर आपला शनिवारचा पण प्लॅन आहे माझा एका ठिकाणी जायचा. तर व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेलच की कुठे जाणार आहे, काय काम आहे, नक्की राईडला चाललो आहे का. जेव्हा सिग्नलपासून लेफ्ट, सिग्नल तर नाही पण इथून लेफ्टच आहे. इथे वेल्डिंगवाले रिक्षावाल्यांनाच परत धरायला लागेल. ऐक ना भाऊ, दोन मिनिटं. इथे वेल्डिंगवाले कुठे आहेत? वेल्डिंगवाले कुठे आहेत तिथे? वेल्डिंगवाले हाँ ए गाड़ी में कौन सा वाला? पीछे वो सपोर्टी गाड़ी ना है. हाँ 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 अच्छा उधर ही है क्या? ओके ओके. वेल्डिंगवाला कशासाठी शोधत मी बाय द वे? वेल्डिंग करण्यासाठीच ना. अवघड आहे लोकांचं एक. कुठे इथं म्हटलेले आहेत त्या आता कुठे आहे काय म्हणते. इथं वेल्डिंगवाले कुठे आहे भाऊ? वेल्डिंग अच्छा हा इसलिए वेल्डिंगवाले आहे का ना. तर वेल्डिंगवाले पाशी आलेलो आहे मित्रांनो. आता बघू इथं वेल्डिंग बसतंय का नाही. इथं वेल्डिंग मारायचं होतं. हा जो क्रॅक दिसतोय ना हा वेल्डिंग मारायचा होता. अगं हा क्रॅक गरम आहे. इथून ते बहुतेक खालपर्यंत आहे ना, इथपर्यंत होईल का? हां मग काय छोटंसं आपलं ते छोटीशी हे घ्यायची वेल्डिंग रॉड आणि मग खालच्या बाजूने मारायचं ना, तसंही होईल ना. पाईप पिघळायचा नाही ना. हा जो पाईप आहे हा पिघळायचा नाही ना वेल्डिंगनी, कारण इथं ऑलरेडी वेल्डिंग मारलेली आहे. तसा काही प्रॉब्लेम नाही म्हणायला. मारून तरी बघा एक स्पॉट. एक काम कर ना, तेवढंच रॉड घेऊन खालच्या बाजूने पहिलं मारून घे.
माझे डोळे तोंडायला लागलेत पर. आयकूल ड्रॉप घ्यायला लागेल ना याच्यामुळे मला. कारण मी पण असली कामं केलेली आहेत मित्रांनो, वेल्डिंगची वगैरे, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे मला माहिती आहे याचा त्रास काय होतो आणि काय नाही ते. झालं का मित्रांनो? झालेलं आहे आता. एकदा बघू एअर लीक होती का कुठनं. न्यूट्रल करायला लागून पहिली. थोडीशी होती पण आतमधल्या साईडला. आता त्या आतमधल्या साईडने मारायचं कसं भाऊ? अजून एक स्पॉट होता. हा नाही, डबलला लावतो ना मी. पलीकडच्या साईडने मारला तरी होईल. एअर लीक झाली ना गाडीमधनं की गाडीचा आवाजच येत नाही. बघ हवा हवा येते बघितलं. डबलला लावतो ना मी गाडी. पलीकडच्या साईडने मारा वाटलं सर. 2 मिनटं. दिसतंय सहज दिसतंय. तर मित्रांनो वेल्डिंग केल्यावरच भेटू डायरेक्टली, कारण ह्याच्यात तो अजून थोडासा वेळ जाईल. बस व्हिडिओ नको मोठा व्हायला. तर मित्रांनो वेल्डिंगचं काम तर झालेलं आहे. आता शनिवारचं प्लॅनिंगच करायचं आहे मेन म्हणजे. तर बघू आता मयूर काय म्हणतोय. मयूरच्या तिथं चाललो आहे आपण. बघू आता मयूर काय म्हणतोय काय नाही ते. पण मला कुठनं वळायचं होतं. बहुतेक कुठनंच वळायचं होतं. अरे यार मागं गेलं. टर्नच मागं गेला. अरे टर्न मिस झाला. परत युटर्न घेऊन जायला लागेल. तर मयूरचंच प्लॅनिंग आहे म्हणायला जायचं. तर बघू आता कधी जायचं आहे कधी नाही. आणि तो पण सांगेलच म्हणायला प्लॅन. तर बघू आता कसं काय होतं आहे. आणि मी ह्या ब्लॉगच्या मध्ये ना बिफोर आणि आफ्टरचा फोटो टाकेलच वेल्डिंगचा क्रॅक झालेलाचा. कारण मला ते एअर टाईटच करायचं होतं. त्याच्यामुळे गाडीचा आवाजही येत नव्हता. एअर लिकेज होत होती त्यामुळे म्हटलं पहिले हे काम करून घेऊ. त्याच्यामुळे आता वेल्डिंग तर झालेली आहे. आणि मला माझ्या गाडीचा ओरिजिनल सायलेन्सर शॉपमधून पण घ्यायचा आहे. जा बाई. हां इथूनच येत आहे. तरीच म्हटलं काहीतरी चुकतं आहे माझं. तर मित्रांनो भेटू डायरेक्ट मयूर आल्यावर. 1 eternity later. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता मयूरच्या इथं. हां बघा हे रिॲक्शन. बस शनिवारचा प्लॅन करायचा आहे ना. चल 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 पहिलं वळवू दे गाडी, त्याच्यानंतर काय बोलायचं आहे ते बोल. थांब जरा. पोरींपासून सावधान भावा. हां काय आहे शनिवारचा प्लॅन? काय आहे शनिवारचा प्लॅन? शनिवारी जायचं आळंदीला आपल्याला. कशाला? एक लग्न आहे. हां करायला जायचं. अच्छा. त्याच्यानंतर काही राईडचा प्लॅन वगैरे बघू पुढे. लग्न तर सकाळी लवकरच आहे. हां 11 आय थिंक 10-11च्या टायमिंगमध्येच आहे सकाळी लग्न. हां
ते अटेंड करून हां मग तिकडनं लवकर पुढे कुठेतरी जायचं प्लॅनिंग करू. ओके. काय म्हणणं आहे तुझं याच्यात? तसं म्हणायला ओके, तसं काय प्रॉब्लेम नाही. खूप दिवस झाले लॉंग राईड पण नाही झाली दोघांची एकत्र. हा ते पण आहे म्हणायला. लॉंग राईड म्हणजे एवढी मोठी लॉंग राईड आहे ना ती की 2-3 दिवस लागतील ती तिकडं जायला आळंदीला. बरोबर आहे का नाही? जाऊ नेक्स्ट ब्लॉग तरी सुरू आहे टिल्ल्या. मयूरचा भाऊ भेटलेला आहे अशा प्रकारे. आला मयूरचा भाऊ. तो आता यूट्यूबला फेमस आहे. ब्लॉग चालू आहे. मग टिल्लू बाकी S23 आहे ना? ए अशी करायची का तुला फायरिंग ऐकव रे RX मोबाईल पड ना मोबाईल पड. चांगली की गाडी, काय वाईट आहे. कुठली? सायलेन्सर टाकला नवीन. सायलेन्सर टाकला की? केली का आपल्या? हा कधी केली? आत्ता मगाशी जाऊन आलो. त्याकडे जाऊ. फायरिंग मध्ये चेंज नाही वाटला तुला? नाही वाटलं. जरा जास्त लाऊड झालेलं आहे. एअर लीक होती होती म्हणून. पुढे जावं लागलं. एवढा लाऊड ठेवलेलाच नाही मी. आता 7,000 RPM च्या वर गेला होता तो ओरिजिनल आवाज. इथं नाही ना तो. सोड इथं नो काय घाले बोंब. हे त्यांच्या ह्याच्यात. चला बस एवढंच काय देते. 40-45 एवढा काय नाही प्रॉब्लेम. बुलेट 35 350 cc आहे ती. आवाज चांगला आहे. नाही हायवेला नाही मारत एवढी आवाज. हां हायवेला नाही, आपण साध्या रस्त्याला पळवतो नाही का? हायवेला 40च्या स्पीडने जायचं. त्याला अवघड आहे. मी तर म्हणलं मला वेल्डिंग दिसली. चल टिल्लू जाऊ मग निवांत भेटू जरा कधीतरी. जाऊ का? तुला कळालं का तो गेला बाजूने? नाही तू आवाज दिला तेव्हा मला कळालं की टिल्ले गेलेलं आहे म्हणून. त्या गाडीची फायरिंग आहे ना मला लगेच कळते किती सायलेंट असू द्या. तर मित्रांनो असा शनिवारचा प्लॅन झालेला आहे की आळंदीला जायचं. ह्याच्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न अटेंड करायचं. त्याच्यानंतर बघू कुठे राईडचा प्लॅन वगैरे झाला तर तिथंच कुठेतरी जवळपास राईड वगैरे करून मग घरी येता येईल. तर आम्ही आता हा ब्लॉग थोड्या वेळात म्हणजे आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत हा ब्लॉग यूट्यूबला अपलोड होईल. हां त्याच्यामध्ये अक्षयचं स्कॅनर येईल. आपल्याला आम्हाला 500 रुपये डोनेट करा. अरे सुधर रे सुधर. आमच्याकडे सध्या खूप गरिबी आहे. प्लीज. तर मित्रांनो आता आपण इथंच ब्लॉगला एंड करूया. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्रीराम.